नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे बनवलेले नागपुरी स्पेशल तर्री पोहे। तर्री पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 3 कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे 3 ते 4 कट करून, कोथिंबीर कट करून घेतलेले आहे, मीठ चवीनुसार, हळद आणि इथे जाड पोहे घेतलेले आहेत। तर ते पोह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून पोह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे। तर आता तर्रीसाठी लागणारं साहित्य, तर इथे काळे चणे जे असतात त्याला आपण काळे हरभरे पण म्हणतो, तर ते मी 1 वाटी काळे हरभरे घेतले, ते रात्रभर भिजत ठेवलेले आहेत। ते मी हरभरे कुकरमधून 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेते। तर मी ते टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो मी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतला, हवं तर तुम्ही बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता। इथे मी 2 चमचे खोबऱ्याचे किस घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराच्या कांद्याची प्युरी केलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे आणि मोहरे, आणि मसाल्यामध्ये मी घेतलेले धने पावडर, मीठ, हळद, लाल तिखट आणि घरगुती कांदा मसाला। आता आपल्याला पोहे बनवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल ॲड केलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। आता 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर जिरे, हिरवी मिरची, कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये हळद मिक्स करून घेऊयात। हळद मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला भिजून घेतलेले पोहेसुद्धा त्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर पोहे मिक्स झालेले आहेत, वरून तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर ॲड करून आपल्याला पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर आपल्या अशा प्रकारे पोहे बनवून तयार आहे। तर आता तर्री बनवून घेऊयात। तर तर्रीसाठी मी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड केलेले आहे, तमालपत्र, जिरे आणि मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांद्याची प्युरी ॲड करायची आहे। कांद्याची प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अद्रक लसणाचं पेस्ट आणि आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर 2 चमचे त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे किस ॲड करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी चणे शिजवून घेतलेले आहेत, ते चणेसुद्धा त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर चण्यामध्ये थोडं पाणी कमी होतं म्हणून मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे। कट केलेले टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपल्याला तर्रीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, तर्रीला छान अशी उकळी आलेली आहे। तर आपली तर्री बनवून तयार आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये पोहे वाढून घेतलेले आहेत आणि वरून आपल्याला अशा प्रकारे तर्री वाढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला तर्री पोहे बनवून तयार आहेत खाण्यासाठी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण नक्की करून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।